अभिषेक शेअर बनला त्याची पार्टी बाकी होती तर आता आम्हाला खेळायला मागते खेळावर मागवते पार्टी ती म्हणलं तर बघा काय भेटलं तर लोकांशी फेकून देतात फेकलं नाही पाहिजे. तर मित्रांनो आज आमची जी आहे ना NSSची विजिट होती बरं का. त्यासाठी आमच्यापाशी ना गाडी पण नव्हती तर मग काय मित्राला फोन केला आणि त्याच्याकडून त्याची गाडी घेतली. पण आमच्याकडून जे आहे ना त्याच्या गाडीची चावी पण आवरून गेली भाऊ. म्हणजे आम्ही तिथं जात तिथं काही ना काही कांड होऊनच जातं भाऊ. मित्रांनो पहिलं कांदा मार्केटला किती गर्दी आहे कांदे दिसते आलेले ट्रॅक्टर गेले कांदे घेऊन येत असत असं गर्दीचा सामना करावा लागतो आणि शेतकऱ्याला एवढा वेळ थांबावा लागतो ना कारण की माझं म्हणजे ना अभिषेक शेअर बनला त्याची पार्टी बाकी होती तर आता आम्हाला खेळावर मागवते पार्टी ती म्हणलं तर हे पहा विषय कसा झालेला होता की CR जर झालं क्लासचा तर पार्टी मी देणार होतो नाही का. तर आमचं CNS जेव्हा म्हणजे CNS जेव्हा होणार NSSचं तर तेव्हा आम्ही पार्टी देणार होतो. तर आता मी रस्त्याने चाललो होतो तर यांना इथं खेळायची शॉप दिसली तर मग यांचा विषय असं झालाय यांना खेळ घ्यायचे तर मग कसं आपलं पण पार्टी बाकी होती काय देदानकर श्रीलंका चांगली शूट करतो. मित्रांनो आता आम्हाला केळी शॉपर घेऊन आलेला आहे आता त्याला ते आनंद घ्यायला होतो. विषय असा आहे की स्वतः ब्लॉग शूट करतोय आता आनंदच घे ते केळ सोड ते आनंदच घे. हे आता इथं आलो प्लॅन चेंज होतं यांचा आता यांना केळी नाही खायची यांना आता अननस खायचं प्लॅन झालंय. नाही आता आम्हाला आनंदच घ्यायची आनंदच प्लॅन चेंज आता घ्यायची अनस चला अनसचं काय हो 100 डिसाईड झालेलं आहे की आम्ही आता काय केळी नाही घेत आता आम्ही अननस घेणार आहे. आता अननसला हलल कलरचं काम चालू आहे ते तुम्ही बघा आता आम्ही पाहिजे अननस घेतलेली या दोघी दोघे चाला ना. अरे बाबा ती त्या लाईनला आहे थोड्या गाडी दिली अभिषेक तुली गाडी यायची. अरे आपली ड्रीम आहे भाऊ ती. अरे गाय आले मध्ये गाईस तर फायनली आम्ही आता इथं गौशाळेमध्ये पोचलेलो आहे. तर तिथं आम्हाला कोणी साडू नाही शकत कारण की आमच्यापाशी आहे परमिशन आणि परमिशन लेटर असल्यावर कोण आम्हाला अडवण. तर मग काय तिथं पोचलो तर मग पहिले विचार केला की काहीतरी खाऊन घेऊ. NSSची विजिट आहे कानाची विजिट सायबर सांग रिव्ह्यू दे. वाटत नाही NSSची विजिट आहे मग सोबत जर सर राहिले असतं असं काही झालं नसतं. नाही तरी केलं असतं नाही झालं असतं त्यांनी मोकळ ते आम्हाला ना गाय असं चारा वगैरे खाऊ घालताना फोटो काढायचे कॉलेजचा प्रोजेक्ट आहे आमचा. आमच्याकडे पत्र पण आहे तर मग देऊ का इकडे इकडे बापरे ओढून घ्या आपण बंद कशी काय कळून ते काहीच तर तिथून चारा घेतलेला आहे आता गायला खूप आलेच आहे. काय झालं आल्या भाऊ फोटो इथं नाही का म्हणजे जाणे ना गाईस. तर आता आम्ही जे ना चारा घेऊन मध्ये आलो आणि यांना चारा खूप घालायला लागलो होतो गायांना. तेवढ्यातच माझी नजर जे ना हे बघा या दिदीवर गेली. तर ही दिदी बघा कोणती स्टाईलनं चारा खूप घालून राहिली. मग मी याला विचारलं का की कोणती स्टाईल आहे तर अजून जे ना हिनं नीट चारा खूप घालायला लागली भाई. इलेक्ट्रिकल घेतल्यावर इलेक्ट्रिकल ओ माझा हॅपी बर्थडे झालेला आहे गाईज. फोटो इकडे काय फोटो इकडे तू डायरेक्ट गाईज अभिषेकने इलेक्ट्रिकल घेतलेलं आहे. शेण उचलायची काम फ्युचरची तयारी करताना अभिषेक भाऊ क्लासचा सीआर असं काही विषय नाही. क्लासचा सीआर फ्युचरची तयारी करतोय. हा चाललो चाललो तू व्हिडिओ काढ तिथंच राहू दे रे. गाय बघा फोटो काढाय पुरतं बघता रे मी लाखात घेतला.
फोटो काढू नये आम्ही का? टाकत होतो तेच म्हणले टाकू नका म्हणून की ते स्वतः टाकते असं काही विषय नाही. जाऊन द्या अभिषेक भाऊ समजू शकतं तुम्हाला ते कार्य जीवावर आलं. 2 मिनिट थांबे तिथे मोबाईल लाव आणि फोटो कोणी काढणार नाही. आणि काहीच तर आता आम्ही झालेलं आहे गायला चारा बिरा दिलेला आहे. आता आम्ही इथून चाललेलो आहे. तुम्हाला पुढे दाखवतो काय करतो. काहीच तर आता आम्ही इथून चाललेलो आहे बोटिंगला. तर आता आम्ही तिथं जाऊन स्वच्छता करणार आहे. फक्त ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि लाईक आणि फॉलो सबस्क्राईब नक्की झालं पाहिजे नाही का. मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे म्हणूनच लाईक आणि फॉलो. ठीक आहे. आमची हे ब्लॉगर युट्यूबर आम्ही बोटिंग क्लब मध्ये आपल्यावर घाण बघा काहीच इथं किती. आपली चाललेली माहिती नाही का. कृती बोट कुठे इथं हा हे बंद आहे ना. मार्गदर्शक न बोट दाखवला बोटच नाही. न्यू ऑप्शन मार्गदर्शक न अरे बोट बंद आहे सध्या बोटिंग बंद आहे सध्या. कस काय बंद आहे. अरे बंद आहे ना. अरे असं आहे आपण बघायला आलोय बोटिंगच नाही. अरे ते वाट कोणत्या अँगल वाटतं बोटिंग क्लब आहे. एक बोट नाही इथं. पहिले खूप छान होतं. हे कर अरे मी शूट करणार आहे त्याच्यावर आपण वेगळं गाणं टाकलं कदमोचे काही दे बा झाडू नाही पण तरी आम्ही इथं स्वच्छता करतोय. वाट्या वगैरे नाही का? उचल तसं नाही रे. एखादं झाडू पाहिजे होता रे. पाहिजे झाडू ते पाहिजे. हे बघ ना किती घाणे आहे. इथं फोटो काढू आपण. तर मित्रांनो इथं टाइमपास न करता आता आम्ही आमच्या कामाला लागलो व साफसफाई करायला. तर साफ करत होता मला बघा काय भेटलं. तर लोकांशी फेकून देतात. फेकलं नाही पाहिजे. तर आता आपण त्याचं विसर्जन करूया. हा आपण त्यांना पाण्यात टाकून देणार आहे कारण की ऍक्च्युअल मध्ये हे तर जर कोणाला वाचायचं नसेल ना माझं मत आहे तर पहिली गोष्ट घेऊच नाही का. कसं आहे आपलं कसं आहे ते देवांचा अपमान वगैरे असं कचरत वगैरे ते पडले असं इकडं होतंय बघा इथे किती गाणं वगैरे नाही का. हे आपण आता याचं तिथं बघ किती गाणी तिथं असे फेकण्यात आलेलं होतं. चला पब्लिक आपण केलंय आता नाही का विसर्जन वगैरे. काहीच तर आता आपण विसर्जन केलेले आहे. तुम्हाला मी अशी प्रार्थना करतो की असं फेकत नका देवाचा अपमान तुम्हाला होतोय. अशी नम्र विनंती नाही का. विनंती आहे. विषय कसा आहे की आपणच जर असं केलं तर इतर पण असं करणार आहे नाही का. त्याच्यापेक्षा आपण जर आपल्या म्हणजे संस्कृतीला पुढे जपलं आपण जर सगळ्या देवांची वगैरे आदर वगैरे केला नाही का तर लोक पण करणारच आहे कारण की लोक बरेच करताय आणि आपण जर केलं ना आणखीन चांगलं. आणि आपण आपल्या हे हिंदू धर्माला जपलं पाहिजे. की असं आपल्या देवाचा अपमान नाही केलं पाहिजे. देवाचा अपमान नाही केला. माझं म्हणणं आहे नाही का वाचवायचं असेल ना तरच घ्या तुम्ही माझं असं मध्ये असं इतर घेऊ नये नाही का. आता कसं आहे घेऊन ठेवलं त्यांनी कचरा वगैरे केला त्याच्यापेक्षा नाही. चला तर आमचं जे ना काम झाल्यानंतर आम्ही आलो होतो भाऊ इथं उसाचा रस प्यायला भाऊ. तर इथं ना हा ग्लास एवढा मोठा होता की आमच्या हातामध्ये सुद्धा बसत नव्हता भाऊ. तर NSSचं प्रोजेक्ट कंप्लीट करून आम्ही निघालो वापस कॉलेजला जाण्यासाठी. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.